दरम्यान संजय राऊतांनी पालकमंत्रीपद आणि एकनाथ शिंदेंच्या नाराजीवरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे। त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे। 220-25च्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रिपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात। नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये। म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्याने किंवा मंत्र्यानं दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला, आता एवढंच महाराष्ट्राच्या नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे। इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चालले। दरे हे त्यांचं दावसच आहे। तिथे बसूनच ते राज्य करतात ना, इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये, कुटुंबामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये। ते दरे हे त्यांचं दावस आहे। बघा, एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे। त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर। कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना मग। अस्वस्थ आहेत इकडे कुठे, महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका। नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्राला। नाराजीचं कारण कळलं पाहिजे। लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, हां, तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा,